शेतकरी मित्रांनो नमस्कार. आपल्याकडे आज कारंदवाडीचे भाजीपाला उत्पादक शेतकरी श्रीयुत अजय हाके आणि त्यांचे बंधू आपल्या यशोदीप गांडूळ खत प्रकल्पाला भेट देण्यासाठी आलेले आहेत आणि त्याचबरोबर आपल्या टोमॅटोची जी बाग आहे आपली, जी आपण पहिल्या मल्चिंगवर पहिले टोमॅटोचं पीक घेतल्यानंतर दुसऱ्यांदा त्या मल्चिंगवर टोमॅटोच्या पिकाची लागवड केलेली आहे, त्या बागेला व्हिजिट देण्यासाठी आलेले आहेत. ते सुद्धा आपल्या शेतामध्ये टोमॅटो असेल, वांगी असतील यांची पिकं मोठ्या प्रमाणात घेत आहेत. त्यांना प्रचंड त्या भाजीपाला पिकाचा अनुभव आहे. ते आत्तापर्यंत पूर्णतः रासायनिक खतं, ड्रीपची खतं वापरून पिकं घेत आहेत. त्यांचा रासायनिक खताबद्दलचा जो अनुभव आहे ते आपल्याला शेअर करत आहेत. नमस्कार, मी अजय हाके, राहणार कारंदवाडी. गेले 7-8 वर्ष आत्ता भाजीपाला करतो आहे. तर कधी सेंद्रियचं कमी वापर आजपासून केला आहे. फक्त रासायनिक खतांवर ड्रिपची खते, स्पेशल डोस, परत टॉनिक वगैरे या फवारणीतून ड्रिपमधून याचा फक्त आत्तापासून वापर केला. तर त्याचा आम्हाला सुरुवातीला फायदा जास्त वाटला. म्हणजे पहिल्या 2-3 वर्षात जास्त फायदा मिळाला. त्यानंतर त्याचं प्रमाण कमी होत आलं उत्पादनामध्ये. खतं तुम्ही त्याच पद्धतीने सोडत होता? त्याच पद्धतीने सोडत होतो. फक्त आम्ही काय केलं, शेणखत वगैरे किंवा गांडूळ खत त्याचा वापर न करता म्हणजे फक्त बेसोल डोसची लागवड रासायनिक, त्यानंतर मग ड्रिपचं लागवड ही जास्त प्रमाणात वापरायचं आलं. त्यामुळं जमीन आमची नापीक होत चालली. त्यामुळे जमीनमध्ये जास्त क्षाराचं प्रमाण जास्त वाढलं, त्यामुळे पिकाचं उत्पादन घटलं. बरोबर. तर मित्रांनो, यांनी रासायनिक खताच्या वापरामुळे जो त्यांना अनुभव आलेला आहे तो आपल्यासमोर शेअर केलेला आहे. ते सातत्यानं भाजीपाला पिकाची शेती करतायत. जवळजवळ 7 ते 8 एकरापर्यंत त्यांचं क्षेत्र असतं. त्यांनी हा अनुभव आपल्यासमोर शेअर केलेला आहे. तर मित्रांनो, आपण ज्यावेळी सातत्यानं रासायनिक खतं वापरत राहतोय, तर रासायनिक खतं जी आपण वापरतो ती पीक आहे त्या फॉर्ममध्ये उचलू शकत नाही. त्यांना पिकांना योग्य अशा फॉर्ममध्ये कन्वर्ट करण्यासाठी जमिनीमध्ये जीवाणूंची गरज असते आणि हे जीवाणू जर आपल्या जमिनीमध्ये असतील तरच त्यांना त्या पिकांना योग्य अशा फॉर्ममध्ये आपल्या रासायनिक खताचं विघटन करून ते त्या पिकांना पुरवण्याचं काम मित्रांनो करत असतात. आणि ही प्रक्रिया ज्यावेळी आपण सातत्यानं रासायनिक खतं वापरतोय त्यावेळी रासायनिक खतामुळं जीवाणूंची संख्या कमी झाल्यामुळं हा जो त्यांना रिझल्ट दिसतोय किंवा रासायनिक खताची परिणामकारकता कमी झाली त्यांनी सांगितलं, हे जे परिणाम आहेत ते त्यांच्या जमिनीतली जीवाणूंची संख्या कमी झाल्यामुळं दिसून आलेले आहेत. तर यासाठी मित्रांनो, रासायनिक खताबरोबरच सेंद्रिय खते असतील, ताक, डिलची, हे हिरवळीची पिके असतील, गांडूळ खत असेल, हे खतं सातत्यानं आपण वापरणं गरजेचं आहे. त्याचबरोबर पिकांची फेरपालट करणं गरजेचं आहे. ह्या पद्धतीनं जर आपण गेलो तर निश्चितच आपल्याला जमिनीचं आरोग्य टिकवून उत्पादन वाढ साध्य करता येईल. धन्यवाद.